कोरेगावात आझाद चौकातील नगरपंचायतीचे अतिक्रमण हटाव मोहीम. मुख्याधिकारी प्रताप कोळी यांच्या नेतृत्वाखाली मोहीम. राष्ट्रवादी काँग्रेसचा थेट विरोध. कोरेगाव शहरातून जाणाऱ्या सातारा लातूर राष्ट्रीय महामार्ग तसेच आझाद चौक ते नवीन एसटी स्टँड रस्त्यावरील फळ विक्रेते, हॉकर्स आणि हातगाडी विक्रेत्यांनी केलेले अतिक्रमण सोमवारी सकाळी कोरेगाव नगरपंचायतीच्या पथकाने हटवले. मुख्याधिकारी प्रताप कोळी यांच्या नेतृत्वाखाली झालेल्या या कारवाईसाठी जेसीबी आणि ट्रॅक्टर ट्रॉलीचा वापर करण्यात आला. सातत्याने होणारी वाहतूक कोंडी तसेच नागरिकांकडून होत असलेल्या वाढत्या तक्रारींच्या पार्श्वभूमीवर ही कारवाई करण्यात आल्याचे प्रशासनाने स्पष्ट केले. दरम्यान या अतिक्रमण हटाव मोहिमेला राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाच्या पदाधिकाऱ्यांनी विरोध दर्शवला. अतिक्रमणधारकांच्या वतीने सामाजिक कार्यकर्ते तसेच राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाच्या विद्यार्थी काँग्रेसचे तालुकाध्यक्ष प्रीतम बर्गे, कोरेगाव तालुका शेतकरी सहकारी खरेदी विक्री संघाचे संचालक अमरसिंह बर्गे आणि सामाजिक कार्यकर्ते दिनेश सनस यांनी मुख्याधिकारी प्रताप कोळी यांची भेट घेत मोहिमेला विरोध केला. नगरपंचायत कार्यालयातील छत्रपती शिवाजी महाराज सभागृहात मुख्याधिकारी प्रताप कोळी यांच्या उपस्थितीमध्ये हातगाडी विक्रेते, हॉकर्स आणि फळ विक्रेत्यांची बैठक घेण्यात आली. यावेळी अतिक्रमणधारकांनीही कोणतीही नोटीस न देता बेकायदेशीरपणे अतिक्रमण हटाव मोहीम राबवली जात असल्याचा आरोप केला. अतिक्रमण हटवायचे असेल तर संपूर्ण शहरातील अतिक्रमण हटवावीत. केवळ आझाद चौक आणि नवीन एसटी स्टँड रस्ता परिसरातीलच अतिक्रमणे का हटवली जात आहेत, असा सवाल प्रीतम बर्गे, अमरसिंह बर्गे आणि दिनेश सनस यांनी उपस्थित केला. यावर मुख्याधिकारी प्रताप कोळी यांनी आझाद चौकात मोठ्या प्रमाणावर वाहतूक कोंडी होत असल्याचे स्पष्ट केले. हातगाडी व फळ विक्रेत्यांनी पर्यायी जागा सुचवल्यास त्यांना तातडीने तेथे स्थलांतरित करण्याची कार्यवाही केली जाईल. मात्र शहरातील सार्वजनिक रस्त्यांवर कोणत्याही परिस्थितीमध्ये अतिक्रमण होऊ दिले जाणार नाही, अशी स्पष्ट भूमिका त्यांनी मांडली. नगरपालिका आणि नगरपंचायत अधिनियमानुसार झालेले अतिक्रमण हटवण्यात येईल, असा इशाराही त्यांनी दिला. दरम्यान अतिक्रमणधारकांनीही आपली बाजू मांडताना आझाद चौकातून अन्य ठिकाणी व्यवसाय स्थलांतरित केल्यास ग्राहक मिळत नसल्याने व्यवसाय होत नाही आणि रोजीरोटीचा प्रश्न निर्माण होतो, असे सांगितले. आमचा संसार या व्यवसायावर अवलंबून आहे. शासनाच्या नियमांचे पालन करण्यास आम्ही तयार आहोत. आमच्यातील काही विक्रेत्यांकडून नियमांचे उल्लंघन होत असेल तर त्यात सुधारणा करू आणि यापुढे चुका टाळू. मात्र अतिक्रमण हटवू नये, अशी विनंती त्यांनी प्रशासनाकडे केली. मात्र प्रशासनाने अतिक्रमण हटाव मोहिमेबाबत कोणतीही तडजोड करण्यास नकार दिला. यापुढे शहरातील अतिक्रमणाविरोधात मोहीम सुरू ठेवण्यात येईल, असा स्पष्ट इशारा मुख्याधिकारी प्रताप कोळी यांनी दिला. सोमवारी सकाळी मुख्याधिकारी प्रताप कोळी यांच्या नेतृत्वाखाली नगरपंचायतीचे अधिकारी व कर्मचारी आझाद चौकात दाखल झाले. जेसीबी आणि ट्रॅक्टर ट्रॉलीच्या सहाय्याने हातगाडे, पानटपऱ्या व इतर अतिक्रमणे हटवण्यास सुरुवात करण्यात आली. या कारवाईची माहिती मिळताच प्रीतम बर्गे यांनी आझाद चौकात धाव घेत प्रशासनाला जाब विचारला. नगरसेवकांना विचारात न घेता अचानक अतिक्रमण हटाव मोहीम कशी सुरू करण्यात आली, असा सवाल त्यांनी केला. अतिक्रमण काढायचे असेल तर कुमटे फाटा ते रेल्वे स्टेशन या संपूर्ण मार्गावरील अतिक्रमणे हटवावीत. ठराविक लोकांवर अन्याय करू नये, अशी मागणी त्यांनी केली. यावेळी रस्त्यावर चर्चा करण्याऐवजी नगरपंचायत कार्यालयात येऊन सर्व विषयांवर चर्चा करू, असे मुख्याधिकारी प्रताप कोळी यांनी स्पष्ट केले. त्यामुळे अतिक्रमण हटाव मोहिमेवरून प्रशासनाने अतिक्रमणधारकांमध्ये निर्माण झालेला वाद काही काळ थांबला. पहिला की आणि अक्षर बारा का बोलू घ्या. आली की कधी मंदिर
मला सांगा येऊन आम्ही बोलतो बरोबर तुम्ही यांना काय बरोबर करू नका. आता 13 महिने राहिले होते आता नेहमी गेलेच की करा तुम्ही म्हणजे किती महिने राहिले तुझे 6 महिने जाऊ द्या ऐका ऐका नाहीतर माझी काही मला काही चांगलं वाटत नाही. काय असेल ते आम्हाला पर्याय जागा करून द्या एकदाच ते आम्हाला आता ही आणायचं म्हणलं ना आता उद्या काय करणार 1,000 सामान आणणार नाही 2,000 म्हणजे ह्यांचं नुकसान आहे. एक बॉक्स 6,000 रुपयाचा साहेब बॉक्स आहे आमचा. मला कळते मी शेतकरी नाही आमच्या घरात पण टाईम बिम लागते सगळं मला माहित आहे. काय आणताय कसं आणताय मला नुकसान मला काय फायदा आहे का? एवढं कळलं तरी बस आयुष्य सार्थक केलं. ऐका ते जाऊ दे आपण जाऊ काय पर्याय करतात ह्याच्यासाठी लढा आम्हाला तुम्ही साथ केलं पाहिजे मग तुम्ही कशासाठी असं मला सांगा ना की भाजीवाल्यांना गोड बोलून काढलं तिथनं एवढ्या मोठ्या बिल्डिंगला पार्किंग कुठे देणार नगरपंचायत मग कुठं आहे पार्किंग त्याच गोष्टी तुमच्या काय आपण शेजारी सर आपण तक्रार दाखल केली कागदोपत्रीच मांडतो मी काय म्हणते जाऊन बसलं पाहिजे ना आपल्याला तिथे. नाही बसून काय आपण सर कलेक्टरकडे तक्रार दाखल आपली आता काय करायचं मग आता? हे दादा तुम्ही चला की बाकी जायचं का नाही ऑफिसवाले आता? चला. जायचं की एक विषय महत्वाचा आहे. बाकी की आणू का सगळी कागदपत्र साहेब तुम्हाला आता आम्हाला नाही काय. आम्हाला की नाही अतिक्रम रद्द करा अतिक्रम रद्द करा अतिक्रम रद्द करा तुमची पोरं बाळ कशी पडतील आमच्यासाठी आमच्यासारखंच वाटलं होईल आमच्यावर अतिक्रम करू नका बेकार होईल तुम्हाला हात लाटायचा झटका येईल चांगलं राहणार नाही तुम्ही सुखी राहणार नाही आमच्या पोरा बाळाचा आशीर्वाद तुम्हाला लागल आम्ही उपाशी मिळेल तुम्ही उपाशी मारणार मेरा कर्ज है मेरे पीछे नहीं निकालते उन्होंने नहीं निकालते अंदर बैठने को जगह दी जाती नहीं निकालते कुछ होता नहीं कुछ होता येणार आहे साहेब सगळं येणार आहे गाडी बोलून गाडी बोलावत्या अहो कॉलेजपासून गाडी घेऊन येतोय अहो गाडी स्वतःची नाही येतोय साहेब येत फक्त 15-20 मिनिटं वेळ द्या मला सगळे गेले. कशासाठी आता पंडे 3-4 वर्ष झालं चालू झाले ना इथं बजेट किती होतं किती कालावधी होतं सगळ्या गोष्टी बघूया आता ही सगळी माणसं नगराध्यक्ष यांच्याकडे जाऊन काय ते मार्ग काढून टाकू आपण आता तात्पुरता आपण आज बसवलं आता तात्पुरतं थांबवले का अतिक्रमण काढायला आज बसवलंय का नाही कंपाऊंड तिथनं का उठणार नाही तिथं स्वतः मी त्यांच्यावर आहे. आता यांचा बाहेरचा प्रॉब्लेम सॉल्व झाला त्यासाठी आता साहेबांनी ऑफिसला बोलवलं त्यांच्या चेंबरला तर तो काय मार्ग आता मला सांगू का फायदा आहे? आता का त्याच्यात budget किती केलेली असतील सगळं? मी काय घेतो खायचं सगळ्या लोकांसाठी घेतो काय? औषधी घ्याल, side ला 4 काढायचं. होय असे 4 काढायचं घेतो तेवढा पगार दिलाय ह्यानं घेतो
तुमचा वाढदिवस आहे, माझा वाढदिवस आहे, एकत्र मिळून घेऊन टाकू, काय टेन्शन नाही. जनतेला वडापाव खाऊ द्या. मी काय म्हणतो, तुम्ही जावा तुमच्या पाया पडतो, तुम्ही जावा जावा साहेबांना घेऊन, साहेबांना घेऊन जावा, नाही तर गाडी देऊ का तुम्हाला? नको, गाडी आहे. हो, आम्ही ट्रॅक्टर ऑनलाईन ठोकू, साहेबांना घेऊन जावा. बरं, तुम्हाला खर्च नको. वडापाव शेजारी बोलावलाय. ती जोर चालू नाही, आलं का डॉक्टर? तुम्ही ऐका तिथं काय झालं की माझ्या भाषेचं एक दुकान टाकावं द्या. मी काय म्हणतोय, आत नालायचं ना, बाहेर नाही सोडा, भिंतीच्या आत हालायचं ना. आणि कॉन्ट्रॅक्टदारावर तुम्ही वाद घालून 4 पिढ्या वस्तू आहेत. एक पिढी आहे, चौथी पिढी आहे ही. हा? यांनी आश्वासन दिलं आपल्याला तुमच्यासाठी चालले, तुम्हाला 8 महिन्यात मंडई करून घेतो. तर मंडई केली फसवलं नाही का? ही मंडई आहे का? मंडई ओपन प्लेसला असते ना. गाड्या तिथं मंडई पाहिजे होती ना. चेष्टा नका काय रे. 9 ऑगस्ट 2024 कोरेगाव नगरपंचायत सर्व कर्मचारी अधिकारी काही सूचनेचे पालन करून मंडळी आझाद चौक भागात त्या अतिक्रमण काढण्यासाठी आले. त्या ठिकाणी फ्रूटचा व्यवसाय आहे, वडापावची गाडी, परत इतर काय गोष्टी पानपट्टे. तर अचानक त्या गोष्टी रक्षाबंधन त्याचे काय टपरे आहेत, अचानक येऊन त्यांच्या दुकानाला लावून पातळी करून काय त्यांचं साध्य होणार नाही म्हणून आम्ही मंडईतील काही व्यापारी घेऊन नगरपंचायत सीओ साहेबांकडे आलो आणि त्यांना रिक्वेस्ट केली की काही गोष्टी तुम्ही समजून घेऊन थांबलं पाहिजे या ठिकाणी. जर तुम्हाला जर अतिक्रमण जर काढायचं जर असेल तर कोरेगावला शहराला येणारे 3 प्रमुख रस्ते आहेत. एक आपला पंढरपूरकडून येणारा कुमटेपाटा आहे, रेल्वे स्टेशन आहे, मॅप्को नाका आहे. तर या 3 नाक्यातून तुम्ही व्यवस्थित कुठली साईड धरून एक साईड चाला की जेणेकरून सगळ्या गोष्टी व्यवस्थित होतील. त्या सगळ्या गोरगरीब व्यापाऱ्यांना कल्पना आहे त्याची की जेणेकरून ते त्यांचा पर्याय काढतील. आणि ह्या गोष्टी सगळ्या काढत असताना एक बॉडीचं काम आहे, जे आता सत्तेवर बॉडी बसले त्यांचं काम आहे की त्यांना पर्याय काढून द्यायचा असतो. त्या गोष्टी कुठं निदर्शनात येत नाही. गेले 3-4 वर्ष झालं मंडईचं काम चालू आहे. त्यांनी 3-4 वर्षामध्ये कुठं काम बंद झालेलं आहे किंवा चालू आहे आणि काम रखडलेलं आहे ते पूर्ण केलं पाहिजे. आणि त्या ठिकाणी त्यांची जी हक्काची जी जागा होती त्या दिल्या पाहिजेत आणि त्याच्यानंतर ह्यो निर्णय घेतला पाहिजे काढायचा. आता मंडई अजून पूर्ण नाही, त्याचं उद्घाटन नाही आणि आधीच कसं काय तुम्ही ह्या गोष्टी पूर्ण करायला निघाला आहे. तर ह्या गोष्टी होणार नाहीत आणि त्या काय आम्ही साध्य करून देणार नाही. तुम्ही योग्य निर्णय घेऊन यांना मार्ग काढा आणि त्याच्यानंतर हा निर्णय घ्या एवढं सांगतो.